नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH31FR0411 क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटला. ही कार थेट डिव्हायडरला आदळली आणि त्यानंतर गाडी पलटी झाली. अपघात हा इतका भीषण होता की घटनास्थळी काही काळाकरिता वाहतूक कोंडी निर्माण झाली. कार चालक 42 वर्षीय विनोद भीमराव काळे राहणार पोलीस लाईन टाकळी परिसर हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी चालकाने दिलेल्या माहितीनुसार तो पुलावरून जात असताना अचानक गाडीचा बॅलन्स बिघडला आणि अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चंद्राते पोलीस ठाणे यशोधरानगर सकाळी आम्ही ड्युटीवर असताना 8:30 वाजता सुमारास माहिती मिळाली की एक्सप्रेसो गाडी क्रमांक MH31FR0411 गाडी अपघात होऊन तिथे जखमी लोक पडलेले आहे आणि तिथे ट्रॅफिक जाम होत आहे. या माहितीवरून आम्ही घटनास्थळी आलो असता घटनास्थळी गाडीमध्ये चालक विनोद भीमराव काळे वय 42 वर्ष राहणार पोलीस लाईन टाकळी सोनपूर टाकळी अवस्थी चौक हा गंभीर ड्रायव्हर सीटवर बसून होता आणि गंभीर जखमी होता. त्याच्याच बाजूला जो बसलेला होता ड्रायव्हर सीटच्या बाजूला नेहाल सिंग सतरंग सिंग ठाकूर वय 63 वर्ष राहणार सादिकाबाद अवस्थी नगर अवस्थी आटाचक्की जवळ हा किरकोळ जखमी होता. याने सांगितले की हे कळमनाकडे चाललेले होते आणि पुलावरून जात असताना चालकाचा बॅलन्स बिघडल्याने ते डिवायडरला गाडी ठोकल्या गेली आणि गाडी पलटी होऊन रोड पुलावर पडली होती. लोकांच्या मध्ये तिला सरळ करण्यात आली आणि जो गंभीर जखमी होता चालक त्याला आम्ही चेतक मोबाईलमध्ये हॉस्पिटल येथे पुढील उपचार करता पाठवण्यात आलेले आहे. ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेची परिस्थिती कशी होती इथली, काय पाहण्यात आलं की गाडी किती पलट्या खाल्लेल्या तर काय सांगाल? गाडी पलटी होऊन एका साईडला झालेली होती. मला वाटते वरच्या दिशेने पण पलटी होऊन ते वरचे टप्पर जे आहे चपकलेले दिसत आहे आणि एक साईड चपकलेली आहे. तर होऊ शकते गाडीने 1-2 पलट्या खाल्ल्या असाव्या आणि त्यात गंभीर जखमी झाला.